अहो फोन तुमचा माझ्याकडे राहिला. ओह थँक्यू. सॉरी. कशासाठी? अहो ते आईच्या हट्टामुळे तुम्हाला तुमचं सगळं स्केड्यूल चेंज करायला लागतंय ना. इट्स ओके. नाही तसं नाही, पण तुम्हाला असं तुमच्या कामाच्या आड कोणीतरी आलं किंवा काहीतरी झालं तर तुम्ही अस्वस्थ होता ना. ऐका ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आईशी बोलेन ना. ठीक आहे, चालतं एखाद दिवस. नक्की? पण मग तुमचं काम? नाही नाही, काम महत्वाचंच आहे, पण अधिक मास देखील महत्वाचा आहे. हो, आपल्या लग्नानंतर आपला पहिला अधिक मास आहे आणि रीतीनुसार सगळे सणवार साजरे व्हायला पाहिजेत. मी काम संपून येतो, डोंट वरी. तुम्ही नक्की येणार आहात? हो, म्हणजे तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटतंय? अरे यार, गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. रो चल ना, उशीर होतोय आपल्याला. रो. हो हो, आलो आलो. चल 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 जाऊयात. ए तुम्ही कुठे चाललात? का मी आधिराच्या माहेरी चाललो. आई अहो असं काय करताय? मम्माने इन्व्हाइट केलंय ना, अधिक मास आहे ना आता. ऐक विसरले मी पण कशी आज पंचायत झालीस. एक काम कर ना रोहन, तू हो ना पुढे, आधिरा येईल नंतर. काय? अहो आई पण का? अरे काय आज अंशुमनराव समरराव दोघेही येणार आहेत ना जेवायला. एवढं सगळं काम पडलेलं आहे, अनारसे करायचे आहेत. मी तुला म्हणत नाही येत जाऊ नको म्हणून, तू जा माहेरी, थोडी मला कामात मदत कर आणि जा ना प्लीज प्लीज. मंदा जाताना उगाच तिला अडवू नकोस. मी म्हटलं ना तुला झेपत नसेल तर साधं काहीतरी कर. साधं करून कसं चालेल? अहो आज मी तुम्हाला म्हटलं, कोण करणार मग हे सगळं? मला मदत करायला हवी ना थोडी तरी, लवकर उठून. काय तिकडे माहेरीचे सगळे लाड होणार आहेत बाबा तुझे आधिरा, पण आता इथे सासरी थोडीच तर मदत करायला हवी नाही ने. तिनं तिची सगळी कामं केलेली आहेत म्हणून ती निघाली आहे. जाऊ दे तिला. उगाच निघताना तिला अडवू नकोस. स्वतःची 4 कामं तिच्यावर तू ढकलू शकत नाहीस. कोणती कामं केली? सकाळपासून मीच तर होती किचन मध्ये उभी राबतीये. बाबा बाबा ऐका, थांबा, शांत व्हा. मी थांबते ना बाबा. ओके आई. हा बाळानो, तुम्ही दोघं जा. हे बा, तुम्ही निघा. तुमचा वेळ तुम्हाला मिळायला हवा. आधिरा, तू इथं थांबण्याचा अजिबात विचार करू नकोस. तू एक काम करायला म्हणून थांबशील तर ही 4 कामं तुझ्यावर अजून ढकलून मोकळी होत. तुम्ही शांतपणे जा. बाबा अहो. जा तू जा. ओके फाईन फाईन, आपण जाऊ. ओके चल आलोच. आई. हां, कारण असं तुम्हाला कामामध्ये जर कोणी आडकाठी केली तर तुम्ही चिडता, रागवता. नाही म्हणजे एरवी असं काहीतरी फॅमिली फंक्शन्समध्ये फार उत्साह नसतो ना तुम्हाला, म्हणून मला. अहो काय बोलताय स्वानंदी मॅडम तुम्ही? मी चिडतो? छे, उलट कधी कधी हे करण्यात जास्त मजा असते. येईन मी आणि तुम्ही उगाच मला असं टिपिकल बायकोसारखं वागू नका. आरोप करू नका माझ्यावर चुकीचे. भेटूया संध्याकाळी तिकडे. बाय बाय. कधीच वैतागत नाही म्हणे. मजेशीरच आहात तुम्ही राजवाडे.